म्हणजे महायुतीसोबत असणार. तर मग प्रश्न आला कुठे? मग जर असं असेल मला तर असं तुम्ही वाटतं की उमेदवार सगळ्यांची विचारधारा ही हिंदुत्वाची आहे, अजेंडा हिंदुत्व आहे आणि त्यामुळे मला वाटत नाही की बाबाजी सुद्धा हिंदुत्व सोडून कुठलाही विचार करतील. म्हणजे महायुती हिंदुत्वाला साथ देईल असं. निश्चितपणे साथ देतील. दादा, मग हे मतांचं विभाजन होऊ नये याच्यासाठी आपल्या स्तरावर काही आपण प्रयत्न करणार आहात का? मी निश्चितपणे प्रयत्न करणार आहे. माननीय मुख्यमंत्री महोदयांशी पण मी बोलणार आहे. कारण जे बाबाजी परिवार हा खूप मोठा आहे आणि नाशिक जिल्ह्यात सुद्धा 2-2.25 लाखाच्या आसपास त्यांचे भक्तगण आहेत आणि हे सर्वजण ज्याला आपण म्हणतो की ते हिंदुत्ववादी मतं आहेत आणि याही पलीकडे निस्वार्थपणे काम करणारं हे योगी आहेत. त्यामुळे आम्ही तर हट्ट धरू त्यांच्याकडे. शेवटी ते आमचे गुरु आहेत की तुम्ही महायुतीसाठी निश्चितपणे आपले आशीर्वाद पण द्या. दादा, तुम्ही जर उमेदवार नसला तर तुम्ही त्यांना उमेदवारी हा विषय माझा पण नाहीये. मी तुम्हाला आधीच सांगितलेलं आहे की उमेदवार हे माननीय एकनाथ शिंदे साहेब आणि जी काही सुकाणू समिती ठरवेल. उमेदवार आमचा धनुष्यबाण हे मी पहिल्यापासून सांगतो. जो कोणी धनुष्यावर उभा असेल त्याच्यासाठी 100% प्रयत्न करणं हे आमचं काम आहे. उद्या बाबाजी धनुष्यबाणाचे उमेदवार असू शकतात. ते माननीय मुख्यमंत्रीच निर्णय घेऊ शकतात. मी लहान कार्यकर्ता आहे. राजकीय गणित काय आहे? तुम्ही देखील इच्छुक आहात नाशिकमधून. खरं तर मी सिडको या भागातून जात होतो आणि मला कळालं की बाबाजी या ठिकाणी आहेत आणि म्हणून त्यांच्या दर्शनासाठी मी या ठिकाणी आलो होतो. त्यांची या ठिकाणी प्रचार रॅली पण चालू होती आणि आपल्याला कल्पना आहे की मी स्वतः म्हणजे आमचे संपूर्ण कुटुंब हे राष्ट्रसंत जनार्दन स्वामींचे भक्त आहेत. आज नाही, मी लहानपणापासून त्याची सेवा करतो. कायम आम्ही त्या मठात जात असतो आणि शांतिगिरी महाराज सुद्धा आता आमच्या गावाच्या बाजूलाच त्यांचं हे आहे उजरला, तिथे पण मी कायम जात असतो. त्यामुळे राजकारण हा काही विषय नव्हता. परंतु महाराजांना मी विनंती करायला आलो की आपण बघतोय की पंतप्रधान नरेंद्रजी मोदी सगळेजण वाट बघतायत की नरेंद्र मोदीच पंतप्रधान व्हावेत आणि किमान 400 पार सीट आले पाहिजेत आणि यामध्ये कुठेतरी हिंदू मतांची विभागणी व्हायला नको. आणि बाबाजींचा मोठा भक्त परिवार आहे, त्यांना मानणारा परिवार आहे. 1-2 नव्हे तर 7 मतदारसंघात त्यांचं प्राबल्य आहे. त्यामुळे ते गुरु आहेत, त्यांचे आशीर्वाद मिळाले तर मला वाटतं महायुतीला नक्कीच फायदा होईल. महायुतीचा जो कोणी उमेदवार असेल त्यांना त्यांचे आशीर्वाद मिळावे यासाठी मी त्यांच्याकडे प्रार्थना करतो. स्वतः बाबाजी पण महायुतीचे उमेदवार म्हणून इच्छुक आहेत. बाबाजींनी पण मुख्यमंत्र्यांची भेट घेतलेली होती. तर याबाबत काही चर्चा झाली का? त्यांनी काही इच्छा दर्शवली का? निश्चितपणे बाबाजी पण इच्छुक आहेत. ते माननीय मुख्यमंत्री महोदयांना भेटले होते. त्यांच्यामध्ये सुद्धा याबाबत चर्चा झालेली आहे आणि मला खात्री आहे की माननीय मुख्यमंत्री याबाबत एक योग्य निर्णय घेतील. आपल्याला कल्पना आहे की इथे आता जे सिटिंग खासदार आहेत ते सुद्धा इच्छुक आहेत आणि ही जागा ह्या 1-2 दिवसात म्हणजे ज्याला म्हणतो की डिक्लेअर होण्याच्या परिस्थितीमध्ये आहे. यामध्ये बाबाजींचा रोल पण मोठा आहे. बाबाजींचं जे काय म्हणणं आहे ते मी ऐकून घेतलंय. माननीय मुख्यमंत्री महोदयांकडे सुद्धा तो विषय पोहोचवण्यासाठी कार्यकर्ता म्हणून प्रयत्न करेल. पण बाबाजींना मी एकच विनंती केली आहे की आपण शेवटी पंतप्रधान नरेंद्रजी मोदी आणि मुख्यमंत्री महोदय एकनाथ शिंदे साहेब यांचे हात बळकट करण्यासाठी आपले आशीर्वाद महायुतीला असू द्या. बाबाजींनी आधी असं म्हटलं होतं की मी